खायला अगदी बॉबीप्रमाणे लागणारे कमी तेलकट कुरकुरीत रेशनच्या तांदळाचे खिच्चे पापड सगळ्यांनाच आवडतात. तळल्यानंतर तिप्पट चौपट फुलतात. पण हे पापड सुकत आल्यानंतर पापडाचे तुकडे पडतात, याचा अगदी बारीक भुगा होतो. तळल्यानंतर सुद्धा तेल जास्त शोषून घेतात, कारण पीठ किती शिजवायचं याचा अंदाजच येत नाही. त्यामुळेच आज आपण पीठ न शिजवता अतिशय सोपी पद्धत वापरून खुसखुशीत कुरकुरीत रेशनच्या तांदळाचे पापड बनवतोय. या पद्धतीने तुम्ही सुद्धा पापड बनवले तर अगदी पहिल्याच प्रयत्नात न तुटणारे परफेक्ट खिच्चे पापड बनवू शकाल. त्यामुळे आधीच व्हिडिओला एक लाईक करा. रेसिपी अतिशय सोपी आहे. सुरुवात करूयात. तर हे बघा, रेशनच्या तांदळाचे पापड बनवण्यासाठी इथे मी अगोदरच तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. तर काय करायचं आहे, 2 ग्लास रेशनचा तांदूळ मी घेतला, त्याला स्वच्छ निवडून घेतलं. त्यानंतर 2-3 पाण्याने याला चांगलं धुवून मग यामध्ये तांदूळ पाण्यात बुडेल इतपत पाणी घालून एक 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवलेलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता, तांदूळ अगदी आपला व्यवस्थित भिजलेला आहे. असा तांदूळ भिजवून घेतला की म्हणजे मग तो पटकन आणि मऊ शिजतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तांदूळ घेताना आपल्याला शक्यतो मोजून घ्यायचा आहे, म्हणजे मग आपला पाण्याचा अंदाज चुकत नाही. तर हे बघा, ह्या ग्लासने मोजून मी बरोबर 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ पाण्यामध्ये मी 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवलेले आहेत. आता यानंतर काय करायचं आहे, बरोबर याच ग्लासने मोजून आपल्याला कुकरमध्ये 10 ग्लास पाणी घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, 2 ग्लाससाठी इथे मी 10 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्याला आपल्याला मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची. तर गॅस मोठा ठेवला, यावर मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून आपण पाण्याला एक उकळी काढून घेणार आहोत. तर हे बघा, इथे मी मोठ्या गॅसवरती पाण्याला एक उकळी काढून घेतली. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा पापड खार आणि पाव चमचा मी यामध्ये आपला खाण्याचा सोडा घातलेला आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि फक्त तांदूळ आपल्याला यामध्ये शिजण्याकरता घालायचा आहे. इथे आपण तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता, त्यामुळे हा तांदूळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन आणि मऊसूत तांदूळ शिजतो. तर हे बघा, तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये घातल्यानंतर पाण्याचा ताव थोडासा कमी झालेला आहे. याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची. तर हे बघा, मोठ्या गॅसवरती पाण्याला एक उकळी काढून घेतलेली आहे. आता लगेचच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही आहे. तर काय करायचं, गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती यातलं थोडंसं पाणी आटेस तोपर्यंत याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तांदूळ जवळपास 50% शिजायला हवा इतपत आपण याला शिजून घेणार आहोत. फक्त तांदूळ शिजून घेत असताना अधूनमधून याला आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे. यामध्ये तांदूळ शिजण्याकरता आपण जास्त पाणी घातलेलं असल्यामुळे कुकरचं जर का लगेच झाकण आपण लावलं तर कुकरची शिटी होताना यातलं जास्तीचं पाणी बाहेर पडतं आणि तांदूळ शिजण्याकरता पुरेसं पाणी न राहिल्यामुळे तांदूळसुद्धा व्यवस्थित शिजला जात नाही. तर हे बघा, जवळपास एक 7 ते 8 मिनटं मी याला मध्यम गॅसवरती शिजून घेतलेलं आहे. तर यातलं पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि तांदूळसुद्धा जवळपास 50% शिजलेला आहे. आता या स्टेजला काय करायचं आहे, गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या. तर हे बघा, इथे मी कुकरच्या 5 ते 6 शिट्या करून घेतलेल्या आहेत. कुकरमधली थोडीशी गरम वाफ जाऊ दिली. कुकर थंड झाला की आता कुकरचं झाकण उघडून आपण बघूयात भात शिजलाय की नाही. तर हे बघा, आपण यामध्ये घातलेलं पाण्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे तांदूळ अगदी परफेक्ट शिजलेला आहे, जसं आपल्याला पापड बनवण्यासाठी हवा आहे तसाच. आता याला पळीने तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी छान मऊसूत असं याचं बॅटर व्हावं याकरता पळीने याला चांगलं आपल्याला घोटून घ्यायचं. तांदळाचे पापड बनवण्याची ही एक अतिशय सोपी पद्धत आहे, कारण जेव्हा आपण रेशनच्या तांदळाचे पापड बनवतो तेव्हा पापड बनवत असताना पिठाची आपल्याला खिची घ्यावी लागते, त्याचबरोबर ते पीठ शिजवावं लागतं आणि त्यामुळे हे पापड बनवायला वेळ खूप जास्त लागतो. त्याचबरोबर पीठ किती शिजवायचं याचा अंदाज न आल्यामुळे पापड सुकल्यानंतर पापडाचा चुरा होतो, पापडाचे तुकडे पडतात. पण या पद्धतीने जर का तुम्ही पापड बनवले ना तर अगदी परफेक्ट बनून तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे पापड सुकण्याकरता आपल्याला उन्हाची सुद्धा गरज लागत नाही. अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा हे पापड अगदी सहज सुकतात.
तर हे बघा, शिजून घेतलेला तांदूळ मी पळीने चांगला घोटून घेतलेला आहे आणि पापड बनवण्यासाठी आपण जसा चीक शिजवून घेतो ना, अगदी कमीत कमी वेळेत परफेक्ट असा हा पापड बनवण्यासाठी इथे आपला चीक बनून तयार झालेला आहे. आता यानंतर काय करायचं, यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं, त्याचबरोबर 2 चमचे तीळ, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1 चमचा मी यामध्ये रेड चिली फ्लेक्स घातलेले आहेत. याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता. त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओवा घातला तरीसुद्धा पापड चवीला खूप छान लागतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, पापड बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. जसं आपण पापड बनवण्यासाठी चीक तयार करतो ना, अगदी तसंच. आता लगेच आपण याचे पापड बनवायला घेणार आहोत. तर काय करायचं आहे, यातलं थोडंसं मिश्रण एखाद्या प्लेटमध्ये किंवा आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मग मिश्रण बराच वेळ गरम राहतं. तर हे बघा, पापड सुकवण्याकरता इथे मी एक स्वच्छ सुती कापडावरती प्लास्टिक शीट अंथरलेलं आहे. आज आपण पापड लाटून घेणार नाही आहोत किंवा पळीने सुद्धा घालायचे नाही आहेत. तर काय करायचं, ही अशी एक प्लास्टिकची शीट घ्यायची. त्यानंतर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर पापड आपण वर्षभर साठवून ठेवतो, त्यामुळे याला हलकासा तेलाचा वास येऊ शकतो. आता काय करायचं आहे, जेवढ्या आकाराचे आपल्याला पापड बनवायचे आहेत तेवढं मिश्रण आपल्याला या प्लास्टिक शीटवरती काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, 1 चमचाभर मिश्रण इथे मी प्लास्टिक शीटवरती काढून घेतलं आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि या मिश्रणाला थोडं एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे मग पापड गोलाकार येतात. आता ही तेल लावून घेतलेली प्लास्टिक शीट यावरती ठेवायची आणि प्लेटच्या मदतीने यावर दाब देत असा छान गोलाकार आपल्याला पापड तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती सहज न लाटता आपण पापड बनवून तयार केलेला आहे. आता जर पापड तुम्हाला कुठे जाड पातळ वाटत असेल तर हाताच्या मदतीने याला थोडंसं असं एकसारखं करून घ्यायचं, किंवा आहे ना, याला तुम्ही प्लेटचा वापर न करता हाताने सुद्धा असं थापून गोलाकार पापड तयार करून घेऊ शकता. आता वरचेवर ही प्लास्टिक शीट आपल्याला बाजूला काढून टाकायची आणि अशाच पद्धतीने आपल्याला आहे ना बाकीचे सगळे पापडसुद्धा तयार करून घ्यायचे. तर आहे की नाही, न लाटता रेशनच्या तांदळाचे पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत. मिश्रणावरती प्लास्टिक शीट ठेवायची आणि प्लेटच्या मदतीने प्रेस करून छान गोलाकार कमीत कमी वेळेत कमीत कमी मेहनतीत न लाटता असा पापड तयार करायचा. अशा पद्धतीने जर का तुम्ही पापड कराल तर एकटीने सुद्धा तुम्ही 1 किलोचे काय तर 10 किलोचे पापडसुद्धा सहज कराल. इतकी ही पापड बनवण्याची सोपी पद्धत आहे. आता अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, इथे आपले सगळे पापड तयार करून झालेले आहेत. याला आपल्याला सुकवून घ्यायचे. तर हे पापड सुकण्याकरता ना उन्हाची अजिबात गरज लागत नाही. फॅनच्या हवेखाली सुद्धा हे पापड अगदी सहज सुकतात. पण मी याला आहे ना 1 दिवसभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी 2 तास उन्हामध्ये सुकवून घेणार आहे, म्हणजे मग पापड वर्षभर अगदी व्यवस्थित सुकतात. तर आता याला आपण सुकवून घेऊ आणि सुकल्यानंतर पुन्हा बघूयात पापड कसे तयार झालेत ते. तर हे बघा, 2 दिवस पापड सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघू शकता अगदी कडक वाळलेले आहेत. आणि पापड सुकण्याकरता उन्हाची अजिबात गरज लागत नाही. तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा हे पापड अगदी सहज सुकवू शकता. मी 1 दिवस फॅनच्या हवेखाली याला सुकवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी फक्त 2 तास उन्हामध्ये ठेवलेलं होतं आणि पापड बघा हे असे व्यवस्थित सुकलेले आहेत. आता बऱ्याच जणांकडे गॅलरीमध्ये ऊन येत नाही, मग अशा वेळेला तुम्ही याला फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकवून तयार करू शकता. आता हे पापड आपण तळून बघूया. तर बघा, पापड तळण्याकरता तेल थोडंसं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅस मध्यम करून हे असे पापड तळून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता पापड तेलामध्ये घातल्याबरोबर दुप्पट तिप्पट किंवा चौपट सुद्धा म्हणू शकता छान फुललेलं आहे. मस्त असे कुरकुरीत पापड तयार होतात. तांदळाच्या पिठाचे पापड बनवायचे म्हटलं की त्यासाठी खिची घ्यावी लागते. पीठ व्यवस्थित शिजवावं लागतं. पीठ चांगलं शिजलं नाही की पापड वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडतात, त्याचा चुरा होतो. पण या उलट पाण्याचं अचूक प्रमाण घेऊन कुकरच्या 5 ते 6 शिट्या घेऊन तांदूळ मऊ शिजवायचा आणि त्यानंतर त्याला चांगलं घोटून प्लेटने प्रेस करून फटाफट हे असे पापड तयार करून घ्यायचे. तर आता नक्कीच तुमचं काम सोपं झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा रेशनच्या तांदळाचे पापड न चुकता अचूक बनवू शकता. तुमचे पापडसुद्धा अजिबात वाळल्यानंतर
फाटणार नाहीत, तुटणार नाहीत आणि तळल्यानंतर मस्त दुप्पट तिप्पट आणि चौपट फुलतील. तुम्ही सुद्धा हे असे झटपट तयार होणारे रेशनच्या तांदळाचे पापड एकदा नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.